मी दिलेला सन्मान परत करते आई. कशासाठी मिरवू मी हे गळ्यात? आजही देवेंद्र माझ्याकडे एक बाई म्हणून, भोगाची वस्तू म्हणून बघतात. त्यांच्या मनातच या नात्याबद्दल आदर नाहीये. मग मी तरी. माझा देवेंद्र तसा नव्हता मुक्ता. मला अजून आठवतंय, जागृती कधीच आई होणार नाही असं तपासणीत उघड झालं. तेव्हाची आई ही गोष्ट. आमच्या घराण्याला वारस हवाय. हो आबा, बरोबर आहे तुमचं, पण आम्ही कमी का प्रयत्न केले? सुनबाई आम्हाला वारस देऊ शकत नसेल तर तू तिला काडी मोड दे. काय? पण आम्हाला तातडीनं वारस पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि तो कसा द्यायचा त्याचा निर्णय तुम्ही नवरा बायकोने घ्यायचा. त्यावर आमचं काय बी म्हणणं नसेल. पण देवेंद्रनं माणुसकीच्या नात्यानं जागृतीला काडीमोड द्यायचं नाही असं म्हटलं. तर हिनं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्या बाईचा वापर करून घ्यायचा कट रचला. म्हणजे माझ्याशी लग्न करून हे अशा मार्गाने मूल मिळवण्याचं डोकं जागृतीचं होतं. मग काय, तिनंच देवेंद्रला असं करायला भाग पाडलं. मला खरंच कळत नाहीये कोण चांगलं आहे आणि कोण वाईट. माझ्या मनाचा निर्णय होत नाहीये. तू देवेंद्रला तुझ्या कुंकवाचा धनी मानतेस ना? नाही, देवेंद्र नाही. माझा नवरा विभास आहे, विभास वैद्य. त्याच्याशी माझं लग्न झालं होतं. मी त्याच्याच नावचं मंगळसूत्र घालते, देवेंद्रच्या नाही. नाव बदललं तरी माणूस तोच आहे ना? देवेंद्र म्हण नाही तर विभास आहे तर तुझ्या बाळाचा बापच. घाई करू नकोस मुक्ता, नीट विचार करून निर्णय घे. आणि हो, हा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. आईची तब्येत बिघडली आहे. 2-3 दिवस तिच्याकडे राहायला जावं असा विचार करत होते. ठीक आहे, जाऊन या. विश्वकर्मा सोडून येईल तुम्हाला गाडीनी. मी काय म्हणतेय, मुक्ताला घेऊन जाऊ का बरोबर? काय गरज नाही, त्या शांताबाईंना घेऊन जावा. मी जे सांगितलंय त्याच्यावर नीट विचार कर. 2-3 दिवसात मी परत येते. आल्यावर मला तुझा निर्णय हवाय. हा एवढा मोठा डिसिजन मी घेतेय. तुझ्या डॅडींच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून मी पावलं उचलतेय. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की त्या बिचाऱ्या आई मुलांवर अन्याय तर होत नाहीये ना माझ्यामुळे? मम्मा, तू घेतलेला निर्णय हा योग्यच आहे.